संपूर्ण तपासावरती लक्ष आहे. माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पाठीशी पण उभे आहेत. हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो. कुटुंबियांची चर्चा केल्याच्यानंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, तालुक्याच्या बाहेरला काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे, ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवायचा प्रयत्न करणे, त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये कदाचित त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे. त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे त्यांच्या मागण्या आहेत. नक्कीच मागण्या रास्त आहेत, त्याच्यामध्ये काही चूक नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदेसाहेबांशी आणि अजितदादांशी मी आजच चर्चा करून घेईन. विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील सुद्धा प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन. आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आधीच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज आम्ही चौकशी देखील करू आणि SP साहेबांच्या अंतर्गत विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आज बोलून घेईन आणि त्याच्यावर देखील कारवाई करायला लागते. एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा निरोप एवढाच घेऊन आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात, घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात, सगळे आधार देतात. जसं जसे दिवस जातात तसं असं थोडा दुर्लक्ष होत जातं, परंतु शिंदेसाहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आलेली आहे. हाच शिंदे मी आज इथे आलो होतो. शिंदेसाहेब कलाकृषीच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहेत. हा शिंदे आज जबाबदार पोलीस लागली त्यांची एवढी म्हणजे हे झालं की त्यांना खूप आपण कामा गोष्ट अशी झाली आता सगळ्यांनाच माहीत झाली आणि आमच्या गावातले जे छोटे मुलं आहेत ना ती सुद्धा सगळी घटना सांगतात की कसं कसं झालंय, काय काय झालंय, म्हणजे तरी पण यांचे डोळे का उघडत नाही तेच कळत नाही. दोन विषय आहेत आपल्या अखत्यारीमधले जे आपले हवालदार असतील ते जे कोणी असतील तर त्यांच्यावरती कुटुंबियांना शंका आहे. अशा लोकांना लगेच ह्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनला ठेवायचं, ते तपासाचा भाग पण ते असता कामा नये. दुसरं जे निलंबन झालेले अधिकारी इथे येता कामा नये अजिबात, आणि त्यांना जो काही भाग दिलेला आहे तो निलंबनाचं बाबतीत मी बोलतो साहेबांशी आज. आणि दुसऱ्या तालुक्यामधनं इथे यायचा काही संबंध नाही कोणाचा, गुंडगिरी इथे चालणार नाही आता, बरं की नाही. त्यामध्ये आपलं जरा दाखवा बरं की नाही, जे बाहेर नाही ओके. घटना घडल्याच्या नंतर घटना ताजी असते त्यावेळेस सगळंच लक्ष देतात. दिवस जसे असतात तसं हळूहळू विसर पडत जातो, परंतु शिंदेसाहेबांनी हाच संदेश घेऊन मला पाठवले की शिंदेसाहेबांच्या या केसवरती पूर्णपणे लक्ष आहे, आपल्या कुटुंबियांसोबत माननीय शिंदेसाहेब आहेत. हा संदेश घेऊनच फक्त आज मी इथे आलो. पोलीस प्रशासनाला ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही दिलेल्याच आहेत. त्या ज्या गोष्टी तुम्ही मला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, जेल प्रशासन असेल किंवा मग जे काही बाहेरनं जी लोकं येत आहेत ते दहशत पसरवणं असेल किंवा त्यांचं जे स्थलांतर करणं असेल, या बाबतीमध्ये मी आजच माझ्या स्तरावरचे जे आदेश आहेत ते मी आता दिलेलेच आहेत. तर ज्या गोष्टी मला मुख्यमंत्री साहेब आणि शिंदेसाहेबांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे, मी आजच्या आजच बोलून घेईन साहेबांसोबत. पहिली आपली जी मागणी योग्य वाटते मलाही, त्यांच्या इथून स्थलांतर करणं, त्यांना अन्य ठिकाणी ठेवणं जेणेकरून त्यांचा प्रभाव या केसवरती कुठल्या पद्धतीचा पडणार नाही, अधिकाऱ्यांवरती पडणार नाही. मी आता जेलमध्ये टाकले का हॉटेलमध्ये ठेवले हेच कळा ना, बोलून द्या ना. एक गोष्ट मात्र नक्की आपल्या सर्वांना सांगेन की अशी घटना घडल्याच्या नंतर संतोषीला न्याय मिळून द्यायचा असेल तर 100% जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे या विचारात मी स्वतः वैयक्तिक आहे. त्यामुळे कोणी असू द्या त्या बाबतीमध्ये आम्ही सोडणार नाही आणि अशी क्रूरता ही खपवून घेत राहणार नाही. आपलं संतांचा महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये अशा घटनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जसा न्याय दिला जायचा तसा न्याय मिळावा. शिंदेसाहेब 100% आज त्याच्यावर आधी लक्ष देऊन आहेत. साहेबांचं अजिबात दुर्लक्ष नाही, साहेबांचं त्यांचंच आदेश आहे. काही 2-4 दिवसांनी आज मी इथे आलेलो आहे. माननीय शिंदेसाहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे. माननीय
माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पाठीशी पण उभे आहेत. हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो. कुटुंबियांची चर्चा केल्याच्यानंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, तालुक्याच्या बाहेरला काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे, ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये कदाचित त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे. त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे त्यांच्या मागण्या आहेत. नक्कीच मागण्या रास्त आहेत, त्याच्यामध्ये काही चूक नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदेसाहेबांशी आणि अजितदारांशी मी आजच चर्चा करून घेईन. विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतर करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील सुद्धा प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन. आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज आम्ही चौकशी देखील करू. आणि SP साहेबांच्या अंतर्गत विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आज बोलून घेईन आणि त्याच्यावर देखील कारवाई करायला लागते. एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा निरोप एवढाच घेऊन आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात, घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात, सगळे आधार देतात. जसं जसे दिवस जातात तसं जसं थोडा दुर्लक्ष होत जातं, परंतु शिंदेसाहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आले आहे. हाच शिंदे मी आज इथे आलो होतो आणि शिंदेसाहेब कलाप्रसिद्धच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहेत. हा शिंदे मी आज इथे आलो. 115 दिवस कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अटक मी 100% अपयश असं म्हणणार नाही. नक्कीच ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते. त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला तिथे मदत मिळालेली आहे. परंतु नवीन SP आपण नियुक्ती केल्याच्यानंतर इथे आता PIच्या बाबतीमध्ये देखील त्याचे देखील म्हणणे आहे की नवीन PI ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि न्याय ते काम करत आहेत. आता जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं 100% जे काही नवे आरोपी आहेत त्यांना पकडायचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिकपणे चालू आहे. मला विश्वास आहे आज नव्हता की ती व्यक्ती काही कुठे जास्त पळू शकणार नाही. आज नव्हतं त्या व्यक्तीला पकडलं जाईल. आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली मी आजच सकाळी देखील सांगितलं की माणुसकीला काळीमा फासणार नाही. त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील, जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं, कोर्टामध्ये योग्यरित्या सिद्ध करणं हे आपली आता प्राधान्य असणार आहे. आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे की फाशी झाली, अशा आरोपींनाही 100% फाशी झाली पाहिजे. परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही किंवा कोर्टामध्ये आपली बाजू ते कमकुवत होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, त्याची देखील सूचना घेतली पाहिजे. या प्रकरणामध्ये जे काही बी टीम म्हणून पुढे आली होती, आरोपींना सहकार्य केलं होतं, त्यांच्यावर कारवाई करायची मागणी कुटुंबियांनी केली होती, मात्र ती कारवाई होताना पाहायला मिळाली आहे. संपूर्ण माहिती घेऊन मी त्या बाबतीत सगळी चौकशी करायला लावेल. ह्या घटनेच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये अन्य तालुक्यांमध्ये जे काही जाणून बुजून गुन्हे दाखल करणं, तिथे काही यंत्रणा हलवणं असे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यावरती लक्ष आम्ही ठेवलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी आजच SP साहेबांना देणार आहे. म्हणजे जी घटना आपण मला सांगते त्याबाबतीत मी संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर मी कारवाई करायला लागेल. दादा या ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेला जे काही पोलीस प्रशासन इथे कार्यरत होतं त्याच्यापैकी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या बाबतीची काही मदत केलेली आहे त्या बाबतीत देखील कोणाला सोडणार नाही. शेवटी काही अधिकाऱ्यांना आपण निलंबन देखील केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असंही होतं की निलंबन केल्याच्या नंतर देखील त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा की त्यांच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये पश्चाताप नाही. तर अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील आत्ताच मी ॲडिशनल SPला देखील मी सूचना केलेल्या आहेत की तर अशा आरोपींना आपण बडतर्फ केलं पाहिजे, फक्त समज करून चालणार नाही. आणि आता मात्र म्हणजे ठीक आहे, या घटनेने प्रशासनाचे देखील आमचे देखील काही बाबतींमध्ये डोळे उघडलेले आहेत. या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कशामध्ये त्याला सहकार्य करत होते ह्या देखील आम्हाला लक्षात आले नाही. ह्यापुढे अशा घटना घडणार नाहीत किंवा पोलीस प्रशासनाचं काम काय आहे
हे त्यांच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी आता आमची पार पाडू. संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना कळमला नेलं गेलं होतं असे पुढे आलेले आरोपींनी तशी साक्ष किंवा जबाब दिलेला आहे.